2 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये महसूल खात्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले। देवेंद्र फडणवीसजींची सूचना होती की त्यांचा वाढदिवस सेवा कार्य करूनच त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे। त्यांनी कधीही सत्कार सन्मान सोहळा स्वीकारले नाहीत आणि म्हणून एक सेवा कार्य महसूल खात्यामार्फत व्हावं म्हणून या राज्यातल्या 10 लाख परिवारांना विविध योजनांचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आणि आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ आम्ही देण्याचा योजना तयार केली आणि आमच्या महसूल प्रशासनाने आमचे सर्व आमदार खास करून या भागाचे आमदार संजय केडकरजी यांनी या ठिकाणी आज शिबिर लावलं। या शिबिराच्या माध्यमातून लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून आम्ही आता समोर जातो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आमचे सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारलेली आहे। यातनं आम्ही हे अभियान करतो आहे। सोबतच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे महसूल खात्याचे आम्ही निर्णय घेतले त्याबद्दलची एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये 36-37 विषयाचा आढावा मी घेणार आहे आणि ठाणेकरांचे महत्त्वाचे प्रश्न या बैठकीमध्ये मी सोडवणार आहे। या ठिकाणी लवकरच महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट हेतू आहे, व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा ॲक्ट हेतू आहे। ठाणे शहर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारती आहेत 15/10/2024 पूर्वी जे घरं झाले आहेत तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळं त्या सर्व घरांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही तयार केली। व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आल्यानंतर हा कायदा आल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। एक हा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच या ठिकाणी लँड टायटलिंग कायदा आम्ही आणतो आहे। निश्चितपणे ठाणे शहर जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही जमीन विषयक या ठिकाणी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। ज्या आमच्या गव्हर्नमेंट लँड आहे, ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या धनदांडग्या लोकांनी आमच्या जमिनी व्याप्त केलेल्या आहेत, त्या जमिनी सरकारकडे वापस घेण्याची योजना आहे। सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या ज्या लोकांनी सरकारी जागेवर घरं बांधले असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही आम्ही या ठिकाणी निर्णय करतो आहे। महसूल खातं जवळपास 65 विषयावर काम करत आहे। आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे मजबूतीनं जनतेची प्रॉपर्टी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे। सर, मायक्रो झोनिंग जे आहे ते सुरू आहे मुंबईच्या मागच्या संदर्भात सांगा, नागरिकांना काय फायदा होणार त्याचा? आमचा नोंदणी मुद्रांक विभाग मायक्रो झोनिंगचा कायदा आणता आहे, सुरू झालेला आहे। मुंबईमध्ये प्रत्येक घराचं मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे, ठाण्याचं करणार आहे। आज 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर किंवा 500 मीटर बाय 500 मीटरच्या स्क्वेअरला झोन आहे। त्यामुळं त्या झोनमध्ये 500 स्क्वेअर मीटर बाय 500 स्क्वेअर मीटर झोनमध्ये सर्वात जी महागडी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा जो रेडी रेकनर आहे तो सर्वांना लागतो, छोटा असो की मोठा असो। त्यामुळं छोटं घर असेल तर त्याचे रेट हे न परवडणारे असतात रेडी रेकनरचे। त्यामुळं हा एक अन्याय आहे। प्रत्येक घराचं प्रत्येक प्रॉपर्टीचं झोनिंग असलं पाहिजे, त्याचा वेगवेगळा रेडी रेकनर असला पाहिजे, हा विचार सरकारने केला आहे। आणि हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला की प्रत्येक घरांचं झोनिंग, प्रत्येक घराचं CTS आणि त्यांचा वेगळा रेडी रेकनर हा होणार असल्यामुळं आता जे अव्वाच्या सव्वा रेट गरीब माणसाला लागायचे, त्याच्या प्रॉपर्टी लागायचे, ते लागणार नाही। आत्ता यावर्षी मुंबईत आम्ही मायक्रो झोनिंग करतो आहे, मग नवी मुंबई ठाणेला आम्ही करतो आहे, पुणे, नाशिक आणि नागपूरला करतो आहे आणि मग टप्प्याटप्प्याने पुढच्या 3 वर्षामध्ये राज्याच्या सर्व
गावामध्ये, शहरामध्ये, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे. 24